प्रताप सरनाईक आज संतोष देशमुख कुटुंबाला भेटणार। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्तानं मस्साजोगमध्ये आज रक्तदान शिबिर। सांगलीत धर्मांतरासाठीच्या छळाला कंटाळून गर्भवतीनं गळफास घेतल्याचा आरोप। सासरच्यांकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी मुलीचा छळ। मृत ऋतुजाच्या वडिलांचा आरोप। कुपवाडमधील धक्कादायक घटना। तुळजापुरात छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीची आत्महत्या। तरुणाकडून गोळी मारून ठार करण्याची तरुणीला धमकी। दोघांवर गुन्हा दाखल। आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5200 विशेष गाड्या। ग्रुप बुकिंग असल्यास गावातून थेट पंढरपूरसाठी एसटी मिळणार। जालन्याच्या बदनापूरमध्ये वीज पडल्यानं शेतकऱ्याच्या कडब्याला आग। आगीत कडबा जळून खाक। नुकसान भरपाई देण्याची मागणी। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। राज्यात पुढील 5 दिवसांसाठी आयएमडी कडून पावसाचा इशारा। कोकण मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट तर मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट जारी। एकीकडे पावसाचा कहर, दुसरीकडे जळगावात 18 गावांना 22 टँकरद्वारे पाणी पुरवठा। जून महिन्यातही उन्हाच्या झळा कायम। आगामी काळात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता।